महासागर न्यूज. म्हाप्रळ पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरू असून यामध्ये शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी रात्रीच्या सुमारास पत्रकार आमिर तारलेकर यांचे अपघाती निधन झाले. या महामार्गाचे काम मागील अनेक वर्षापासून होत असून अद्याप पूर्ण झालेले नाही. ज्या ठिकाणी भोराव फाटा येथे अपघात झाला त्या ठिकाणी रस्त्यावर असणारे खड्डे व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे एका निष्पाप पत्रकाराचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलादपूर तालुक्यातील सवाद येथील रहिवाशी पत्रकार आमिर शौकत तारलेकर यांच्या झालेल्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाड पोलादपूर तालुक्यात शोकाकुल पसरले होते. आज सोमवार दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी सवाद, धारवली, पंचक्रोशीतील लोकांनी महाड MIDC पोलीस ठाण्यात येऊन महामार्ग अधिकारी तसेच ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून बाहेर जाणार नाही अशी भूमिका या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घेतली आहे. पत्रकार आमिर शौकत ताडलेकर यांच्या बर्गमन स्कूटीला स्विफ्ट कारने दिलेली धडक एवढी भयानक होती की त्यात त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूला कारणीभूत म्हणजे रस्त्यावर असणारे खड्डे तसेच निकृष्ट दर्जाचा काम असल्याचे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. ठेकेदार गेल्या अनेक वर्षांपासून हे काम करत असून जर दिलेल्या वेळेत ठेकेदाराकडून काम पूर्ण झाले नाही मग या ठेकेदाराला महामार्ग अधिकाऱ्यांनी ब्लॅकलिस्ट का केले नाही अशी उलटसुलट चर्चा सध्या ऐकावयास मिळत आहे. महाड MIDC पोलीस, ठेकेदार तसेच या महामार्ग अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांकडून कुठले निर्बंध नाही, कुठले फलक नाहीत. जर शाळेमध्ये मुलं ये जा करतायत, जास्त मेनडोर आहेत त्यांचे अपघात झालेले आहेत, शाळेचे मुलींचे अपघात झालेले आहेत. ब्रिज बांधलेला आहे, त्या ब्रिजवरलं कुठलीही यंत्रणा नाही आहे. त्याच्यानंतर बघितलं तर कुठे स्पीड ब्रेकरचे नियम, त्याच्यानंतर मार्गावर डेव्हिडेशन कुठेही त्याने दाखवलेलं नाहीत. गुन्हा नक्की कोणावर दाखल करावा, तुमची काय मागणी आहे? संबंधित यंत्रणा सर्व आहे तर ठेकेदार PDPL कंपनी म्हणून ठेकेदार आहे, जे इथे इंजिनियर आहेत सब डिव्हिजनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. महासागर न्यूज.